मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सीधी बात नो बकवास. सर तुम्ही सांगा, नाव सांगा पत्र. दत्ता वसंतराव बेदरे, राहणारे सरवाडी, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. हा विशेष सरांचा प्लॉट आहे. याच्यावरती ऑलरेडी मी 1-2 व्हिडिओ टाकलेले आहेत. हां, यांनी एक साधा प्रश्न विचारला मला आणि तो बऱ्याच जणांना प्रश्न आहे की काय प्रश्न सांगा, तुम्ही सांगा. हेच आम्हाला फक्त माल चांगला निघणे. नाही ड्रिपचं कधी बोलला तुम्ही मगाशी? किती लांब ठेवायचं खोडापासून? हा, ट्रॅक्टर समजा आता ट्रॅक्टर नाही, ते ड्रिप ड्रिप किती फुटावर ठेवायचा? हा महत्वाचा प्रश्न आहे तुमचा. फुलं मला तर ठीक आहे, मला तुम्ही काढून देतो आणि ट्रॅक्टर तुम्ही नंतर लावून घ्या ते. आपण त्याला असं फुल्ली पाडून घेऊ ना. हा, फुल्ली पाडणार त्याच्यानंतर वरून ट्रॅक्टर. आता यांनी पहा, थोडी तरी पाहिजे झाडापासून बाजूला. या दत्त भाई ऐकलं, बसवता मग खाली या. या तुम्ही असं बोलूया आता जरा बसा. तू डॉक्टर बसा, तुम्ही पण बसा इथं. या बसा वाटलं नाही, तुम्ही उभे राहा. आता जो यांनी प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नावर आपण जरा थोडं लांब नका देऊ, कारण काय होईल, लांब गेलो की आवाज येणार नाही. हा थोडंच राहू देत की ड्रीप पासून खोडापासून. आता एक खोड ठीक आहे, याला आम्ही जरा जखम झाली होती तर आम्ही त्याला साफ करून दिली जखम. या ठिकाणी काय करायचं मी त्यांना सांगितलेलं आहे. जखमेकडे लक्ष देऊ नका, आम्ही आता जस्ट उकरून ही जखम काढलेली आहे. हे जे खोड आहे या खोडापासून ड्रीप आपल्याला अंदाजे 2 वीतभर किंवा 2 फूटभर अंदाजे इथपर्यंत हे ड्रीप. एक ड्रीप मोठावर 1 मिनिट. हे ड्रीप अंदाजे इथपर्यंत यायला हवं. 2 फूट. हे इथं अंदाजे इथपर्यंत ड्रीप यायला हवं. हे कारण काय होतं, इथं आता मुळं नाही आहेत, मुळं आहेत पण इथं ऑब्सर्प्शन होणार नाहीये. ऑब्सर्प्शन इथं होणार आहे, आपल्या बाहेर आलेलं आहे. जेव्हा दुपारी 12 वाजता झाडाची सावली ज्या रेषेवर खाली पडते त्या सर्कलमध्ये मुळा पसरलेल्या आहेत आपल्या. त्यामुळं जे पाणी किंवा अन्नद्रव्य आपण विद्रव्य खतं याच्यातून देतोय ते खोडापाशी न देता या ठिकाणी द्यायला हवेत. आता या ठिकाणी ठेवलं आपण 2 फुटावर, तर हा पूर्ण सर्कल ओला होईल, जेणेकरून इथं ज्या मुळाची टोकं आहेत तिथं ऑब्स्ट्रक्शन होईल. आता इथपर्यंत मुळा आलेत का नाही आलेत आपण पाहूयात. चालेल. काळ्याची माती थोडी थोडी बाजूला घेतो. फावडं घेणे. नाही फावडून नको, थांबा. फावडून काय होईल, मुळा खराब होते. फावडून नको, थांबा आपण काढूयात, हातानेच काढूयात. हे काय मुळा आलेली तिकडे, अजून थोडं काढूयात. ही काय मुळी झाली ती कुस्कुड्यावर ठेवून दिला का? हा हे बघा, मुळा इथपर्यंत आलेले त्या. ही तुटली एक मुळी. अशा बऱ्याचशा मुळा इथपर्यंत आले होते. ड्रिप लांब घेतलं हरकत नाही. हा ड्रीप आता आपण समजा 1 मिनिट डॉक्टर. आलं तरी जमत. हा आता आपण ड्रीप इथं अंदाजे इथे घ्यायला सांगितली होती. थांबा असं नको, इथे घ्यायला सांगितली होती. इथं पाणी पडल्याने हा पूर्ण एरिया ओला होणार आहे गोल. त्यामुळे मुळा इथपर्यंत येणार आहेत. अजून थोडं खोल खोदलं नाही तर अजून मुळा दिसतील आपल्याला. तर ह्या मुळा इथपर्यंत, हे बघा ही मुळी तुटलेली आहे इथं. ही एक्सटेन्शन आहे मुळाची. हे का कॅमेरा घ्या इकडे. एकच एक मिळालं ते. हे बघा ही मुळा आलेली इथे दिसते कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित. कॅमेरा दिसते. हा ही असे मुळा आलेले आहेत. त्यामुळे ड्रीप आपल्या इथं घ्यायचं आहे. ड्रीप इथं घेतलं तरच या मुळांना पाणी भेटणार आहे. ही मुळ इथपर्यंत आलेली हा ठीक आहे. इथं ही छोटी मुळी दिसते आपल्याला. बरेच मुळे तर हे ड्रीप ठेवण्याचं कारण तेच सांगतो मी तुम्हाला की ड्रीप अंदाजे या खोडापासून 2 ते 2.5 फूट लांब ठेवा. 2 फूट कमीत कमी लांब ठेवा, जेणेकरून यांची ही जी मुळ आहे, ही एक महत्वाची मुळ आहे, मेन मुळ आहे. याला सुद्धा अशा संयुक्त मुळ असतात आजूबाजूला पसरलेले. तर त्या मुळा सुद्धा ऍब्सॉर्प्शन होण्यासाठी ड्रीप आपल्या एवढं लांब ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे ड्रीप अगदीच खोडापाशी ठेवू नका. खोडापाशी ठेवल्याने काय होईल, त्याला खोड किडा लागेल, खोड कुजेल, तिथं बुरशी लागेल. पण जे विद्रव्य खतं आपण देतोय, पाणी देतोय, ते झाडाला योग्य प्रमाणात ऍब्सॉर्प्शन. बऱ्याच वेळा काय होतं, आपण 0 पाऊंड देतो, हे देतो, रिझल्ट भेटत नाही सर, असं बऱ्याच वेळा कंप्लेंट येतात. रिझल्ट का भेटत नाही, कारण तुम्ही खोडापाशी देताय. खोडापाशी त्याचं ऍब्सॉर्प्शन होत नाही. ऍब्सॉर्प्शन इथं होणार आहे. त्यामुळं ड्रीप हे खोडापासून कमीत कमी 2 फूट लांब, 2.5 फूट लांबपर्यंत ठेवा. लॅटरल इथं किंवा तिकडं सुद्धा. ठीक आहे.
एवढं करा. यासाठी सांगितलं मी तुम्हाला. तुमचा जो प्रश्न होता ना दत्ता भाऊ, आता इथं डेअरी पण का इथंच लांब खत ठेवायचं, पडलं किती लांब पाहिजे. ठेवायचं ते यासाठी लांब ठेवायचं आपल्याला. इथं पाहिजे चालतंय इथं. ना, इथपर्यंत घेतलं ते चालतंय. ते जर इथं सर ही ड्रिप ठेवलं नाही होतंय काय हा. आता, हा. हे धरलं पाणी येणार याच्या इकडं हा. इकडे धरलं गेलं इथं जाणार नाही. हे पूर्ण सरप्लस बोलवणार आहे. इनलाईन चांगलं आहे बघा मग. हा इंग्लंड ठीक आहे ना. इंग्लंड घेऊ शकतो. झाडबोड झालं इनलाईन कसं समजा याची मुळी पण इकडे येणार क्रॉस मध्ये येणार. चला या मुलीला आपण झाकून टाकू, नको याला ऊन लागला. चला मित्रांनो, धन्यवाद. पुढच्या व्हिडिओत लवकरच भेटूया. धन्यवाद, Thank you. धन्यवाद. हा एडिट केल्यानंतर येईल ते. मी सांगतो तुम्हाला.